Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही. नीट पेपरफुटीवरून पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची घोषणा. तुम्हीच तरुण पिढीच्या भविष्याला सर्वात मोठं नुकसान पोहोचवलंय. शिक्षण व्यवस्थेच्या विनाशाला तुम्हीच जबाबदार आहात. राहुल गांधी यांचं पंतप्रधान मोदींच्या ट्विटला प्रत्युत्तर. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल. पंतप्रधान मोदींच्या ट्विटला कॉक्रोच जनता पार्टीकडून रिट्विट करत प्रत्युत्तर. संसदेबाहेर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. नीट प्रकरणावरून संसद परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची ही मागणी. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली. प्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग बंद. कृषक रोडवर पोलिसांचा पहारा. दिल्लीतील प्रवाशांना मनस्ताप. धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीचे इंस्टाग्राम डिलीट. सीजेपीच्या आंदोलनावरून निमिषा प्रधान ऑनलाईन ट्रोल. नेटिझन्सला कंटाळून इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याची माहिती. दिल्लीमध्ये छावणीचं स्वरूप. सीजेपीच्या आंदोलनामुळे 16 मेट्रो स्थानकं आणि कॅनॉट प्लेसचा रस्ता बंद. दिल्लीमध्ये RAF आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात. दिल्लीच्या जंतर मंतर परिसरात तणावपूर्ण शांतता. संसद मार्गावर रात्री दगडफेकीचा प्रकार. पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तर परिसरामध्ये बॅरिकेडिंग लावले. RAF जवान तैनात. मैं अभी जिंदा हूं. रुग्णालयातून सोनम वांगचुक यांची पहिलीच प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका, सरकारकडे मागणी. ठाकरे बंधूंची आज एकत्रित पत्रकार परिषद. देशभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू मैदानात. मुंबईमध्ये 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार. दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद. कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदला चांगला प्रतिसाद. विरारमध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड. मुंबईमध्ये आंदोलन केल्यानं 6 दिवसात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल. सीजेपीच्या समर्थनार्थ 18 तारखेपासून मुंबईमध्ये विविध ठिकाणी आंदोलनं सुरू. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण संपन्न. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या हस्ते पूजाविधी करत पुतळ्याचं अनावरण संपन्न. नाशिकच्या रामकुंड परिसरातील गांधी तलावावरून अडकलेल्या पर्यटकांचं रेस्क्यू. नेपाळच्या एका पर्यटकाला बाहेर काढल्याची माहिती. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचं पाणी पोहोचलं. गोदा घाट परिसरातील अनेक मंदिरही पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. शहराला चारही बाजूने पाण्याने वेढा. डहाणू विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प. पालघरमध्ये गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस. नदी, नाले आणि ओढ्यांना पूर. डहाणूच्या कासा गावाला पुराने वेढलं. नागरिकांचं स्थलांतर. ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीमधील शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पालघरमधील धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग. सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ. रत्नागिरीच्या जगबुडी नदीत कंटेनर कोसळला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाताना भीषण अपघात. NDRF सह स्थानिक बचाव पथकाकडून चालकाचा शोध सुरू. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. 3 जण जखमी. जखमींवरती उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आसाममध्ये पावसाचा हाहाकार. 872 गावं पाण्याखाली. 5 लाखाहून अधिक नागरिक प्रभावित. पुरात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्यानं केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.